देशात जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी गेल्या वेळी नीटची परीक्षा दिलेली होती. नीटची परीक्षा किती महत्त्वाची आहे हे त्या पालकांना सुद्धा ठाऊक आहे. ज्या पालकांना त्यांची जी मुलं आहेत ती वैद्यकीय क्षेत्रामध्ये टाकायची आहेत. तर हा नीटचा पेपर जो आहे तो फुटला आणि देशभरात या नीटच्या पेपरची जी आहे ती चर्चा सुरू झाली. प्रचंड मोठी जी आहे ती आंदोलन आपल्याला पाहायला मिळाली. पालक वर्गाची जी आहे ती मोठी नाराजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर काही विद्यार्थ्यांनी जे आहे ते त्यांचं आयुष्य सुद्धा संपवलेलं होतं. आज जर आपण नीटचे विद्यार्थी बघितले तर ते नीटचे विद्यार्थी किती मानसिक दडपणाखाली असतात हे वेगळं सांगायला नको. सर्वांना आपल्याला माहिती आहे, कारण त्या चर्चेनंतर नीटच्या पेपर फुटीच्या चर्चेनंतर संपूर्ण देशभरामध्ये जे आहे ते जे प्रेक्षक होते किंवा जे सामान्य लोक होते त्यांनी नीटचा जरा फार अभ्यास केला. आतापर्यंत नीटचं महत्व आपल्याला माहिती नव्हतं, मात्र या पेपर फुटीनंतर जे आहे ते महत्व आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर सरकारने जे आहे ते भारतीय आर्मीला यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं आणि आताचे जे पेपर होते ते भारतीय आर्मी मार्फत सेंटरवर पोहोचवण्यात आले. अगदी ईव्हीएमच्या ज्या स्ट्रॉंग रूम असतात अशा स्ट्रॉंग रूम करून जे आहेत ते पेपर जे आहेत त्या स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले होते. आज पुन्हा एकदा नीटचा पेपर होतोय. मात्र काल आपण पाहिलं तर एका विद्यार्थ्याला नागपूरचा तो विद्यार्थी होता, त्याला अबुधाबीचं सेंटर मिळालेलं होतं. एकूणच आपला आजचा चर्चेचा विषय हा आहे की सरकारमधील जी संवेदनशीलता आहे ती संपलेली आहे का. माझ्यासोबत बोलण्यासाठी सध्या विजय मुंडाले आहेत. तर स्वागत आहे तुमचं. काय सांगाल नेमकं ह्या पेपर फुटीवर किंवा या सरकारमधील संवेदनशीलता जी आहे ती संपलेली असं वाटतं? सरकारमधली संवेदनशीलता म्हणजे सरकार आता हे असो की याच्या पूर्वीचं असो, मागच्या 60 वर्षामध्ये खऱ्या अर्थानं केंद्र सरकार यांनी शिक्षणाबाबतीतले धोरणच चुकीचे राबवले. मग यांचं शिक्षणाचं धोरणच व्यवस्थित नव्हतं. काँग्रेसचं शासन होतं तरी शिक्षणाचं धोरण नव्हतं. ठीक आहे, त्या काळातली थोडी परिस्थिती फार वेगळी होती. पण आताचा तर AI जमाना आला. मागच्या काही दिवसापासून चांगले चांगले सॉफ्टवेअर आले, सगळं आधुनिक तंत्रज्ञान आलं, गुगल आले, हे अभ्यासक्रमात बदल झाले, चांगल्या चांगल्या प्रकारचे शिक्षण तज्ज्ञ निर्माण झाले. परंतु शिक्षणाचं धोरण आणि समान शिक्षण ज्याला म्हणतो आपण, या शिक्षणामध्ये जशी जातीय कॅटेगरी निर्माण झाली आहे तशी कॅटेगरी निर्माण केली आणि कॅटेगरी निर्माण केल्याच्यानं पुऱ्या देशात विद्यार्थी कमी दडपणामध्ये आहे. हा नीटचा जो विद्यार्थी आहे ना, हा कमी दडपणामध्ये आहे. परंतु त्याच्यापेक्षा जास्त दडपण त्याच्या पालकांवरती आहे. म्हणजे त्याला नेऊन सोडणे, त्याला आणणे, त्याच्या किशोरावस्थेमध्ये त्याला सांभाळणे, त्याला काही व्यसन लागले नाही पाहिजे ती जबाबदारी सांभाळणे. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे आर्थिक टंचाई. आणि हा जो आर्थिक भ्रष्टाचार निर्माण झालेला आहे, म्हणजे 15-15, 20-20 लाखापासून तर 1 करोड रुपयापर्यंत कोचिंगचे पैसे, किती मोठं संकट आहे. म्हणजे पाल्य हा फक्त अभ्यास करतो, पण जेव्हा त्याच्या मागं त्याचे पालक उभे राहतात आणि जेव्हा त्याच्या 1 करोड रुपयाला 50 लाखाला ते मदत करतात तर त्यांच्यावरती विशेष प्रकारचे कर्ज होतात. त्यांना कधी कधी पर्सनल लोन घ्यावं लागते, कधी कधी शैक्षणिक लोन घ्यावं लागते. किती मोठं दडपण आहे अवकाशजी, काय आत्महत्या करणार नाही ते. आणि ह्या अशा आत्महत्यानंतर सरकार कुठं संवेदनशील आहे, हरपली संवेदनशीलता. आज जर पाहायला गेलं तर या नीट पेपर फुटीचं जे केंद्र आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं आपल्याला. जर पाहायला गेलं आपण तर लातूर पॅटर्न हा संपूर्ण देशात चर्चेचा विषय होता. लातूर मधला जो अभ्यासक्रम होता त्या अभ्यासक्रमाकडे पूर्ण राज्यातील नव्हे तर देशातील पालकांचं लक्ष लागलेलं होतं आणि त्याच ठिकाणाहून मोठेगावकर यांच्याकडून जो तो पेपर लीक झालेला होता. शोकांतिका नाही महाराष्ट्रासाठी? खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे कधी कधी सत्तेच्या हिशोबाने यामध्ये रॅकेट सहभागी असतात. कदाचित इथे एखादा CM सारखा व्यक्ती या रॅकेटमध्ये सहभागी असू शकतो. सुरुवातीला जेव्हा काही काँग्रेसच्या काळामध्ये बिहार किंवा UP मध्ये अशा प्रकारचे कांड व्हायचे, तर हा जनतेच्या भावनेशी खेळ आहे. हा शिक्षण प्रणालीशी चालत असलेला खेळ आहे आणि यामधून प्रचंड भविष्य खराब आहे. कारण देशामध्ये जर शिक्षणच नसलं किंवा शिक्षणामध्ये जर कॅटेगरी निर्माण झाली तर एखादा वेगळा आतंकवाद इथे निर्माण होईल, शैक्षणिक आतंकवाद या देशामध्ये निर्माण होईल आणि या आतंकवादाला तुम्ही मी रोखू शकणार नाही. अजमल कसाबला आपण रोखू शकतो, याला कोण रोखणार आहे? आणि आर्मी सारखी व्यवस्था इथे आता आर्मीला हे काम आपण सांगणार आहे काय? म्हणजे ज्या आर्मी कशासाठी असते, देशाच्या संरक्षणासाठी असलेली संस्था किंवा देशाच्या संरक्षणासाठी असलेली जर एखादी यंत्रणा जर आपण या शिक्षणाच्या कामी लावत असू तर याच्यापेक्षा तर मला वाटते दुर्भाग्य नसेल. जगामध्ये हा पहिला देश असेल का पेपर, सामान्य पेपर तोही आपल्या देशामध्ये सुरक्षित नाही. मग आपण काय सुरक्षितेच्या विषयावर बोलणार आहोत? जयशंकर बोलतात का सगळं बरोबर आहे? काही सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे. धोरणं चुकीचे आहे, पॉलिसीज फेल गेलेल्या आहे.
एकूणच आपण जर पाहायला गेलं तर या पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची जी आहे ती मागणी जोरदार झालेली होती. अनेक आंदोलनं झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्या एकाही आंदोलनाला सरकारमधील कुठल्याही मंत्र्याने अथवा अधिकाऱ्याने हजेरी लावलेली नाही आहे. पुन्हा आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ की संवेदनशीलता संपलेली आहे का? हे केंद्र सरकारच बेजबाबदार आहे. धर्मेंद्र प्रधान काय आहे? कोण आहे हा धर्मेंद्र प्रधान? लोकांपेक्षा मोठा आहे का? जनतेपेक्षा मोठा आहे का धर्मेंद्र प्रधान? कुठून आलं हे नाव चर्चेत? एखादी शपथ घेतली आणि त्या विभागाचा मंत्री बनला म्हणजे आपण मालक असतो का? म्हणजे तेव्हा जे जनलोकपालचा मुद्दा होता याच्यात शिक्षा होती. तर खऱ्या अर्थानं जर एखादा लोकायुक्त बरोबर असता तर प्रधानमंत्र्याला या कक्षात आणलं असतं. धर्मेंद्र प्रधान काय, इथं तर मोदीचाच राजीनाम्याची गरज आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं देशाचा प्राईम मिनिस्टर जर संवेदनशील नसेल तर सरकार कसं संवेदनशील राहणार आहे? खऱ्या अर्थानं मी जर कोणाला दोषी मानत असेल तर धर्मेंद्र प्रधान हा एक प्यादा आहे. धर्मेंद्र प्रधान हा मुद्दाच नाही आहे देशामध्ये. बोललं पाहिजे इथल्या गृहमंत्र्यानं, बोललं पाहिजे इथल्या प्रधानमंत्र्यानं. म्हणजे सुप्रीम माणूस हा लपून मुंग गिळून बसतो आणि हे सरकार युवकांचं आहे, आम्ही युवकांना तिकिटा दिल्या, हा देशात आम्ही युवकांचं एक जाळं निर्माण करणार आहोत, इथली बेरोजगारी खतम करा. तुम्ही तर बेरोजगारी वाढून राहिले, झेंड्यामध्ये वाढून राहिले. पिवळा झेंडा, निळा झेंडा, हिरवा झेंडा आणि भगवा झेंडा यामध्ये राजकारण, आणि युवक त्यामध्ये भरळला. आणि सुप्रीम कोर्टाचे जजेस तर मूर्खासारखेच न्याय व्यवस्था बोलायला लागलेली आहे. कोणाचा अंकुश आहे मग इथे? आज रोजी जनता आता खऱ्या अर्थाने न्यायाधीशाच्या रूपात आली पाहिजे. इथं जनतेचा खूप मोठा विद्रोह निर्माण झाल्याशिवाय आणि सरकारवरती दबाव निर्माण केल्याशिवाय हे सरकार जागेवर आहे ना. कान पकडण्याची वेळ आलेली आहे. सरकारचं कान ज्याला पकडतो ना आपण, अवकाश जी जुन्या काळात म्हण होती का पालक हा लेकराचा कान पकडत होता, अशी वेळ आलेली आहे देशामध्ये. बरं, एक मधातल्या काळात चर्चा सुरू झाली होती सोशल मीडियावर की आपल्या देशात राईट टू रिकॉल हा ऍक्ट आला पाहिजे. हो. काय वाटतं त्याबद्दल? म्हणजे जर हा ऍक्ट आला तर याचा काही फायदा होईल? काहीच फायदा नाही. हे असं सरकार असलं तर काय फायदा होणार आहे? आता राईट टू एज्युकेशन आहे, काय परिस्थिती आहे त्याची? राईट टू एज्युकेशन संपुष्टात आणण्यासारखं झालंय. राईट टू रिकॉल आलं तरी ते तसंच करतील त्यांच्या मताप्रमाणे. त्यांच्या सगळं आता डिलिमिशनचा मुद्दा आहे, तसंच आहे ते त्यांच्या मक्तेदारी किंवा हुकुमशाही जाऊ द्या, हुकुमशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीमध्येच एक वेगळी व्यवस्था निर्माण करून त्या व्यवस्थेला कसं आपण त्याचं निर्वहन करायचं, त्याची कशी अंमलबजावणी करावी, हे धोरण चालू आहे. म्हणून फार वन नेशन वन कॅटेगरी होती, तसंच आपल्याला वन नेशन वन एज्युकेशन ही मागणी माझी आहे. आणि या मागणीला तमाम देशातल्या युवकांनी, पालकांनी मागणी ही सातत्यानं मांडलेली पाहिजे. सातत्यानं याचा पाठपुरवठा केला पाहिजे, डिमांड ठेवली पाहिजे याची. वन नेशन वन एज्युकेशन. आपण आज जर पाहायला गेलं तर आपले मूलभूत हक्क म्हणतो आपण, अन्न, वस्त्र, निवारा, आणि आता 2 हक्क जे आहेत ते नव्याने आपण ऍड केलेले आहेत की रोजगार आणि शिक्षण. रोजगार, शिक्षण आणि आरोग्य हे महत्वाचे आहेत. मूलभूत हक्क तेव्हाच मिळतात माणसाला जेव्हा माणूस टॅक्स भरतो. तर आपण जेव्हा कर भरत आहोत तरी आपले मूलभूत हक्क मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा म्हणजे त्या कराच्या 50-60 पट पैसा जो आहे तो खर्च करावा लागत आहे, म्हणजे शिक्षणावरच. अवकाशजी हा कृषी प्रधान देश आहे. या देशामध्ये नावापुरता या देशामध्ये सायन्स आणि कॉमर्स हा फक्त सुशिक्षित घरातला विद्यार्थी शिकू शकतो. परंतु आर्ट आणि स्टेट बोर्ड, गावात 2 जिल्हा परिषदचे मास्तर असतात, त्याच्यातही एक गैरहजर असतो. काय चालवणार आहे तो ती शाळा? आणि जर या देशाचा पायात जर कमकुवत करण्याचा जर त्यांचा जर उद्देश असेल, म्हणजे गावातला विद्यार्थी हा शिकलाच नाही पाहिजे. तो वीटभट्ट्यांवरती काम करेल, तो नदीवरती जाईल, तो पाणठेल्यावरती जाईल. मग तो एखाद्या वेळेस त्याला जर पूर्ण अशिक्षित झाला तर उद्या तो ड्रग्स विकेल, हुक्का विकेल. म्हणजे या देशामध्ये वेगळा आतंकवाद निर्माण करणारी टोळीच एक व्यवस्थाच निर्माण झाली आहे. त्याला सध्या नाव आपल्याला म्हणजे ते लक्षात नाही येणार कोणचा आतंकवाद आहे तो, पण एज्युकेशनचा तर आतंकवाद नक्की आहे तो. निश्चितपणे ह्या सगळ्या ज्या आहेत त्या गंभीर बाबी आहेत. आज जर आपण, मी ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात आहे, अमरावती जिल्ह्यात, त्याला लागून एक आदिवासी भाग आहे मेळघाट नावाचा. मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे. त्या ठिकाणाहून सुद्धा आता MBBS MD जे आहेत ते मुलं येत आहेत. मला वाटतं कोयलारीचे आमचे मित्र आहेत ते सुद्धा MBBS झालेले आहेत, डॉक्टर नितीन थुर्वे म्हणून. तर नागपूरला ते होते काही दिवस, त्यांनी GMC ला जे आहे ते सेवा दिलेली होती. तर अशा प्रकारे आज आपण जर पाहायला गेलं तर त्या मेळघाटमध्ये सुद्धा काही मुलं समोर येतात. मात्र जिद्दीनं त्यांनी संघर्ष केला, जिद्दीनं ते पुढे आलेले आहेत. मात्र
शहरी भागातील जे पालक आहेत ते त्या विद्यार्थ्यांवर दडपण आणत आहेत. त्यांना जे पाहिजे ते शिक्षण त्या विद्यार्थ्यांवर ते लादत आहेत. त्यासाठी ते करोडो रुपये त्यांच्यावर खर्च करतात. परिणामी काय होतं की तो मुलगाही काय तो 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 जो मुलगा आहे तो मानसिक ताणतणावाखाली येतो. अशा वेळी बहुधा काय होतं की जेव्हा अशा पेपर फुटी वगैरे होतात त्या मुलांचे मोठ्या प्रमाणावर सहभाग होतो. आतापर्यंत जरी झाला नसेल तरी ते भविष्यात ते सहभागी होतील त्यामध्ये, किमान पालकांचं मन राखण्यासाठी वगैरे. आणि अशा पद्धतीनं दडपणाखाली किंवा रट्टे मारून जे तयार होतील समोर डॉक्टर, तर मला नाही वाटत ते कुठं आपल्या कामात पडतील वगैरे. ते त्यांचा धंदा पाहतील. आणि आपण म्हणतो की वैद्यकीय ही एक सेवा आहे, तर ती सेवा त्यांच्या हातून घडणे नाहीये. सेवा याच्यासाठी घडणे नाही आहे अवकाशजी, की 1 करोड रुपये जर तो या नीटच्या परीक्षेच्या कोचिंगला लावेल, त्याच्यानंतर तो त्याच्यात पास होईल, त्याला कुठंतरी एखाद्या महाविद्यालयामध्ये त्याचं MBBS होईल, MD होईल, नंतर या शिक्षणामध्येच तो 5-7 करोड रुपयानं जर त्याचा जर पालक जर अस्ताव्यस्त झाला, त्याचं जर आर्थिक शोषण झालं आणि त्याच्यानंतर जर तो लागला, तर पहिले तो 7 करोड रुपये कमावण्याचा त्याचा मानस राहील. कशी सेवा करणार आहे तो? आणि त्याचा संबंध कोणाशी येईल? तो डॉक्टर. इकडे त्याचा संबंध येईल ग्रामीण भागातल्या अति सामान्य माणसे ज्याच्याकडे खायची सोय नाही. आलं ना घर्षण, मग डॉक्टर हजर नाही. म्हणजे एखाद्याची जर पोस्टिंग एखाद्या PSC ला झाली MO म्हणून, तर तो डॉक्टर हजर नाही. आली ओरड, लसीकरण बरोबर नाही, वॅक्सिनेशन बरोबर नाही. म्हणजे ह्या सगळ्या समस्या जर उद्भवाचं जर म्हणजे खरं जर कारण पाहिलं तर तीच व्यवस्था मुळात. इथला नागरिक हा सुशिक्षित नसल्याच्याने आणि सरकार बेजबाबदार असल्याच्याने ह्या सगळ्या समस्या उद्भवलेल्या आहेत. साध्या अतिक्रमणापासूनच्या मुद्दे आपल्या म्हणजे समस्या निघत नाही. तर हे तर नीट आहे. हा तर एज्युकेशनचा भ्रष्टाचार इतका मोठा आहे. इथं म्हणजे पाठीचा रीटचा ज्याला कणा म्हणतो ना आपण, तो तोडलेला आहे या सरकारनं. आणि याला मागच्या 12-13 वर्षापासून मोदी सरकारचं गव्हर्नमेंट, लोकांनी मोठ्या आशेनं दिलं होतं की काँग्रेसचं गव्हर्नमेंट भ्रष्टाचारी आहे, काँग्रेसचे लोक मस्तावलेले आहेत, तर मग भाजपला सत्ता देऊया. भाजपला सत्ता दिली लोकांनी. भाजपची अवस्था बघा काय आहे. म्हणजे शेवटी कसं आहे, चोर चोर मौसर आहे भाई. उद्या काय संसदेत ते लोक आहे आणि हेही लोक आहे, आणि मधातले पक्ष तर खतमच झाले. तर कदाचित होऊ शकते 50 वर्ष तुम्ही घ्या पण 30 वर्ष आम्हाला द्या, काही सेटलमेंट नाही राजकीय, असाही संशय येतो. बरं, आता यात नेमकं काय घडलं पाहिजे, आपल्याला काय अपेक्षित आहे आणि काय केल्यानं हे सगळं जी व्यवस्था आहे ही बदलू शकते? एक मधात एक चर्चेत मुद्दा एक असंही होता की तुकाराम मुंडे जेव्हा रिटायर होतील तेव्हा त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष काढावा आणि देशाची धुरा स्वतःच्या हाती घ्यावं, अशी एक चर्चा मदत पाहायला मिळाली. नाही अवकाशजी, मी तुम्हाला सांगतो, तुकाराम मुंडे सारखे 100ही लोकांनी कधी पक्ष काढला तर ते टिकणार नाही. कारण त्यामध्ये सुद्धा जातीवाद तपासल्या जाईल. उद्या मुंडेची जात तपासल्या जाईल. उद्या मुंडेची जात तपासली तर हा बा कसा. मग इथल्या आता सध्या इथे अशी परिस्थिती झाली आहे का देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे म्हणून ते पण भारी जात आहे, तर त्यांना कसं पदावरून कमी करावं अशाही प्रकारचं षडयंत्र. मी काही त्यांचा समर्थक नाही, परंतु या देशामध्ये जातीय विष इतकं पेरल्या गेलेलं आहे की त्याच्या कार्यकर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उभे होतात. केजरीवाल हुशारच होते, केजरीवाल काही मूर्ख नव्हते. कारण त्यांनी सगळ्यात पहिले या देशामध्ये जर काही जर परिवर्तन आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी त्यांची महानगरपालिकेची शाळा, त्यांनी शाळा आणि शिक्षण, नंतर आरोग्य, शिक्षणावर केजरीवालनी भर दिला. पहिला नेता असा आहे देशातला की ज्यांनी शिक्षणाकडे भर दिला. आता साऊथमध्ये विजय थालापती झाले, त्यांचं धोरण शिक्षणाचंच आहे, म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि मुंडे काय, मुंडे येतीलही, पक्षही काढतील, पण त्यांचे लोक निवडून येतील काय. म्हणून त्यांचं एक आयुक्त म्हणून काम चांगलं आहे, नागरिक म्हणून ते चांगले आहे, सशक्त अधिकारी म्हणून चांगले आहे. त्यांना या पॉलिसी मध्ये घ्यावं, त्यांच्या डोक्यामध्ये काय आयडिओलॉजी आहे ते स्वीकारावी. आणि त्यांनी साधं जरी म्हटलं तर सरकारने स्वीकारलं पाहिजे. यालाच लोकशाही म्हणतात, यालाच लोकतंत्र म्हणतात. की या देशातला इतका तरुण वर्ग लाखाच्या घरात रोडवरती असूनही जर हे सरकार संवेदनशील नाही, काय म्हणणं आहे बा इथल्या युवकांचं, शिक्षणाच्या प्रती त्यांचं काय म्हणणं आहे हे जर तुम्ही समजून घेत नाही, त्यांच्या डिमांडला तुम्ही जर मान्यता देत नाही, तुम्ही बेजबाबदार आहे, नालायक आहात. निश्चितपणे हे एकूणच सगळे जे आहेत ते गंभीर मुद्दे आहेत. आपण जर पाहायला गेले तर आज देशात जो आहे तो जातीवाद मोठ्या प्रमाणावर फोफावलेला आहे, हा सुद्धा यातला एक भाग आहेच. त्यानंतरचे त्याचे जे अनेक पैलू आहेत तर ते पैलू आपल्याला पाहायला मिळतात. आज जी आपली चर्चा होती हे लोकांच्या मनातले प्रश्न होते आणि हे लोकांच्याच मनातून तयार झालेले जे उत्तर होते ते आम्ही तुमच्यापर्यंत जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून एकच आपल्याला हे मिळतं की सरकार जे आहे, सरकारमधली संवेदनशीलता संपलेली आहे. फक्त नीटचीच परीक्षा नाही तर राज्यातली महत्वाची सर्व मोठी आंदोलनं तुम्ही पहा, त्या एकाही आंदोलनाला राज्याच्या कुठल्याही प्रमुखांनी किंवा कुठल्या पक्षाच्या प्रमुखांनी आतापर्यंत भेट दिलेली नाही. त्यामुळे या सरकारमधली संवेदनशीलता संपलेली आहे, हे आता सर्वांना मान्य करावं लागेल. धन्यवाद.